उपदुनिया पुरती
उपदोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही कालाचे माहिक पडे तडे विमरते वर पुंडली काय धातुम मुनिंद्रे समागत तिष्ठम कमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जेव्हा घडली असे समर्थाची आता माझ्या मनी धरावा निर्धार चित्त नंतर न पडावे योग विश्वदादिवादी जसा सृष्वा दिव्य औषधी विधान दोरी करो त्यामया विभ्राण जलिनाथ काशी भुवने विषपूर्णम घटम तम धन्वंतरी रूपमे सममलम वंदा महेश्रेयसे विठ्ठल विठ्ठल घेतला भंग जगद्गुरु जगत माने संतोष वैराग्य म्हणतो ना बोलविल्या वेदू बोले ना चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राण आले नव्हे नव्हे सवेरी संसार पैसे नव्हे नव्हे संसाराच्या नावे घालू शून्य वाढता हा पुण्य धर्म केला तुकोबराच्या गाथ्यामध्ये 4-4.5 हजार अभंग महाराज काही नाम परत काही भक्ती परत काही काला प्रकरणात आहेत
आजचा तुमच्या सेवेसाठी घेतलेला अभंग हा काला प्रकरणातला आहे. काल्याचा अधिकारी कोण आहे, काला कोणाला मिळायला पाहिजे आणि काला मिळण्यासाठी कुठे कुठे कालाचं ठिकाण आहे हे सांगणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल कीर्तनात सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. सालाबादप्रमाणे आपल्या वसंत शिवस्वरूप वडावरचे बाबा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी 5 वर्ष या पवित्र अशा भूमीमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांचा सर्वांचाच या परिसरातला आपल्या मातपुरी ग्रामस्थांचा पूर्ण गुलाबाची पाकळी वाटते यामध्ये वाटा आहे. या ठिकाणी जनता खूप असं काही परंपरा ह्या आपल्या वडावरच्या बाबांना होती, सगळ्यांना ज्ञात आहे. माझ्यापेक्षा उन्हाळी पावसाळी जास्त तुम्ही बघितले इथं काय परंपरा होती आणि इथं काय परंपरा चालू आहे हे सगळं श्रेय जात आहे ते आपले प्रमोद दादा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबा. कारण काय सांगतो बाबा इथं काय होतं तुम्हाला माहिती होतं, तुम्ही सांगायची काही गरज नाही. मला वाटतं ते सांगायची गरजच नाही अशी परिस्थिती होती. पण महाराज लेकुराचे हित पाहि माऊलीचे चित्त कैसी कळवळ्याची जाती करी लाभावी नती. मला वाटतं इथं स्वयंपाक पुराणाच्या ऐवजी वारकरी संप्रदायाचा टाळ मृदंग विना वाजवण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायात ते म्हणजे आपल्याच गावातल्या माणसांमध्ये ही खूप आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. असं दादांना त्यावेळी तेवढे धन्यवाद कमी या ठिकाणी दर्शनासाठी आवर्जून उपस्थित झाले आपल्या गावचे सरपंच आणि बबनदादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या या ठिकाणी आपला हा जो प्रोग्राम आहे तो महाराष्ट्रभर ज्यांच्या माध्यमातून भेटतो आहे ते आपले पत्रकार दादा घेणार सर या ठिकाणी सुद्धा साष्टांग. या ठिकाणी आमचे हरिभक्तीपर्यंत ऋषी महाराज यांचे चरणी साष्टांग. या ठिकाणी आमचे ओम महाराज आहेत, या ठिकाणी आमच्या ताई आहेत बरोबर बाबा. या ठिकाणी आमचे गायनाचार्य मंडळी बाबा शिंदे महाराज बरोबर नाव, जाधव महाराज बाबांचं नाव अहिरे महाराज, अहिरे महाराज आहेत, जाधव महाराज आहेत, बाबांचं नाव कदम महाराज, कदम महाराज आहेत आणि महाराज बाळकृष्णानंदागरी आनंदल्या मरणारी. या ठिकाणी गडाची परंपरा ज्यांच्या हरिभक्तीपरायणचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत हा प्रोग्राम जो चित्रित करत आहे संत वामन भाऊ सिस्टीमाले यांच्या चरणी साष्टांग दंडवत, श्री साई मंडप यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. सुंदर असा आवाज आहे बाबा. बाबांच्या चरणी श्रोतेजन मंडळी टाळकरी विनयकरी बाबा शिवसेवाल्या ताई सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. आमचे सार्थक महाराज आहेत हार्मोनियमवर त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. नामोल्लेख एखादा चुकून राहिला असेल तर लेकुराचे हित पाहि माऊलीची चित्त ऐसी कळवल्याची जाती करी लाभावी नव्हती. आत्ताच काल्याचं कीर्तन केलं होतं देवीचं वरती खूप सुंदर असा प्रोग्राम आमच्या ताईंनी या ठिकाणी तिचं आयोजन केलं होतं. सविता ताई असतील, त्याच्यानंतर सोनवणे ताई असतील, खूप सुंदर असा प्रोग्राम त्यांनी त्या ठिकाणी वाळवंटा होती सुद्धा कमळ फुलवलं बाबा. आणि ह्या वाळवंटा ह्या दादांनी इथं खूप अशी जी परंपरा होती ती परंपरा खंडित करून ती वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवावा. आपल्या जेवणच करायचे जोरदार वाजवणार टाळ्या काय हरकत नाही. संधीदार कोटी भोग काय खेळायचे सुख असं वारकरी शिक्षण समितीची सर्व मुलं आहेत बाबा. या सर्वांच्या मुलांच्या करणे साष्टांग सेवेला सुरुवात विठ्ठला कीर्तनाला घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्नाथ संदेश्वर इलाकीमध्ये तुकोबरायचा आहे. घेतलेला अभंग तुकोबरायचा काल्यापर प्रकरणातला आहे. ज्यांचा अभंग घेतला ते सर्वसामान्य संत नाहीत बाबा. जगाने आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी खरा परमाचा केला त्यांना आतापर्यंत दुःख भोगावं लागलं. एक पण सोन्याला बायको करायला लागली, एक पण सोन्याला परगवी करायला लागली, एक पण सोन्याला स्वतःला प्रेतामध्ये स्मशानभूमीत कायची पळाली. अशी वारकरी संप्रदाय आले. ज्ञानोबाईंना जर विचारलं बाबा तर ज्ञानोबाईंनी सांगितलं म्हणून योग्याच्या वाटा जे निघाले घासू बसा या दुःखाच्या वाटा घाला. ज्यांनी ज्यांनी खरा परमार्थ केला त्यांना आतापर्यंत दुःख भोगावं लागलं. प्रमोदांनी खरा परमार्थ केला लोकांनी त्यांना काठीनेच बांधलं. चांगलं म्हणणार नाही लोक. काय गरज होती सप्ताह करायची, काय गरज होती बंद करायचं, चांगलं विषयच नाही. तुकाराम महाराजाला सोडलं नाही, शितीला सोडलं नाही, तिथं तुम्हाला आम्हाला सोडणार याच्यात काय नवल नाही. ज्यांनी ज्यांनी खरा परमार्थ केला त्यांना कष्ट भोगावं लागलं. भगवान बाबा वामनभाऊ महाराज 21व्या वर्षी भगवान बाबाने आपल्या जनित्रियाचा त्याग केला आणि पाण्यावर बसून एक ज्ञानेश्वरी वाचताना जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायात एकमेव संत म्हणजे भगवान बाबा. आणि त्यांच्या पुण्यभूमीतले आपण माणसे बाबा. सर्वसामान्य नाही, नुसतं कारखान्याकडे बघितलं तरी कारखाना पेटत ही बाहूंची ताकद आहे आणि बाहूंच्या भूमीमधले आपण माणसे बाबा. त्यामुळे महाराज तुका म्हणे कर्म सत्यभावे साह्य आणि घातली भय नरका जाणे पर्यंत आपण आलो. घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्नाथ संदेश्वर तुकोपर्यंत आहे. तुकोबर तुम्हाला कालावकर करण्याचा अधिकार काय होता, नामपर अभंग करण्याचा अधिकार काय होता, भक्तीपर अभंग करण्याचा काय होता. महिला मंडळ पुरुष मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे. वाक्य नीट आहे का. ज्या अभंग जगद्गुरु तुकोपर्यंत घेतलेला आहे तो अभंग रामेश्वर भट्ट शास्त्रींनी किंवा देहूतच्या गावाने इंद्रायणीत बुडवला. नदीत बुडवल्यानंतर बाबा नदीत बुडवल्यानंतर गाथा तरल्यानंतर 450 वर्ष झाली जगद्गुरु तुकोपर्यंत जगात कीर्तन चालू. मला सांगा तो गाथा दगड बांधून तरला. कसा तरला. जळी दगडा सहित वया तारियल्या दैत्या लाह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा
पुरुषार्थ. जसं लह्या पाण्यावर तरल्या तसा गाथा पाण्यावर तरला. अधिकरण एक नर्दाच्या गादीवरती उडून जाते बाबा. जे जे माणसं गाथा वाचतील त्यांचं आयुष्य 100% तरल्याशिवाय आणि गाथ्याची ताकद 100% तरणार बाबा. एवढी गाथ्याची ताकद आहे. मग घेतलेला अभंग जगद्गुरु जगतमाने संत शिव तुकोबारांचा आहे. तुकोबाई तुम्ही संत आहात याची मार्गे गेले बहुसाधू संत नका फिरू आडराणे किंवा येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे. मग महाराज आजच्या कालापर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबर या प्रकरण अभंगामध्ये सांगतात बाबा उपजून या पुढती येऊ काला खाऊ दहीभात. आपण जन्माला येऊ, जन्माला आल्यानंतर काय करू उपजून या पुढती येऊ, येऊन काय करू काला खाऊ दहीभात. काला खाऊ दहीभात कुठं भेटतो काला वैकुंठी तू ऐसे नाही वैकुंठामध्ये बसतो कवन काही काल्याचे. बरोबर बाबा. कसा खायचा एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. तुका म्हणे वैकुंठ बरवे नीट उत्तम वैकुंठामध्ये हा काला भेटतो असं जगद्गुरु तुकोबायांसाठी तुकोबाने अभंगामध्ये सांगितलंय. आमचा जन्मच हा काला खाण्यासाठी सुखाची प्राप्ती करण्यासाठी वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे याच्यासाठी आमचा जन्म झाला. तुकोबाईंना साधकाने प्रश्न केला ओ तुकोबाई तुम्ही संत आहात कर्तुम अन्यथा कर्तुम समोर ईश्वरा एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणवाले एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. मग तुम्ही अवतार कर या पृथ्वी तलावर का आलात असं साधकाने जगद्गुरु तुकोबांना प्रश्न विचार तुकोबाईने सांगितलं आम्ही या भूतलावर आलो कशाला आम्ही वैकुंठवासी. काही नव्हत्या बरं बाबा. हे गँग नव्हती पण ही गँग यावर तयार झाली. त्यांच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. ते सुख घडोघडी वाढू लागे. महाराज हीच परमार्थाची ताकद आहे. पहिल्या सुरू केलं तर तवा काही नाही पण आता भव्य दिव्य स्वरूपाचं रूप आहे. महाराज छोटे छोटे लहान मुलं टाळ घेऊन उभा आहेत. महाराज वारकरी संप्रदायात टाळात एवढी ताकद आहे बाबा. जो माणूस टाळ वाजवेल त्याच्या आयुष्यातला विटाळ निघून जाईल एवढी ताकद टाळात आहे बाबा. एवढी ताकद कशाची तरुण पोरांच्या बाईकच्या चरणी हातात टाळ आला बाबा. खरं धन्यवाद आहे त्यावेळेस तेवढे धन्यवाद मी साहेब. मग मला तुकोबाईन आले कशासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. आम्ही वैकुंठातून आलो जगाचं कल्याण करण्यासाठी आलो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी यासाठी आमचा जन्म झालेला आहे. मग जन्माला आल्यानंतर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखीला. जगाच्या पाठीवर आम्ही जन्माला आल्यानंतर बाबा आम्ही विठोबाची भक्ती करण्यासाठी आम्ही आलो. मग मला महिला मंडळ पुरुष मंडळाचा प्रश्न पडला असेल तुकोबाईंनी कालापर प्रकरणातला अभंग जर लिहिला असेल तर तुकाराम महाराज काही महाराज कलियुगामध्ये त्रेतायुगामध्ये काही नव्हते. कृष्ण काळामध्ये तुकाराम महाराज नव्हते. असा जर काहींचा प्रश्न निर्माण झाला असेल तर तुकारामांनी सांगितलं तुकोबाईंना सांगितलं मी कृष्ण अवतारामध्ये सुद्धा आम्ही होतो आणि वैकुंठामध्ये ज्यावेळेस पांडुरंग परमेश्वरानं विटेवर उठारण केलं त्यावेळेस महाराज आम्ही सुद्धा तिथेच उभा. तुम्ही उभा विटेवरी आम्ही झालो वारकरी. वैकुंठाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही होतो आणि कृष्ण चरित्रामध्ये सुद्धा आम्ही होतो. असे अधिकार संपन्न महात्मा जगद्गुरु तुकोबार आहे. किती अधिकार संपन्न बाबा. ज्या वाटेने जगद्गुरु तुकोबार गेले ती माती विठ्ठल विठ्ठल बोलायचे अधिकार संपन्न महात्मा जगद्गुरु तुकोबार होते. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चालवले अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाची सुरुवात दुःखातून आहे बाबा. ज्या ज्ञानोबरांच्या आईला समाजानं गावाच्या बाहेर काढलं, ज्या ज्ञानोबरांच्या आईला समाजानं बाहेर काढलं देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. महाराज ज्ञानोबरे भिक्षा मागायला आळंदीत गेले तर विसोबा क्षेत्राने डोळी ओढली मला डोळी ओढून त्यातलं फेकून दिलं सगळं. पायाच्या खाली खाली जी जवारी बाजू जी लोकांनी दिली होती ती तोडून टाकली. ज्ञानोबाईंना वाटणारे जे विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वंचिले तोटे लावो जगासाठी मी प्रार्थना केली पण समाजानं माझ्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. मी समाजामध्ये आलो धोळी मागायला भिक्षा मागायला आलो माझी भिक्षा फाडून टाकली त्याच्यावर पायाने रगलेलं एवढे समाज दुर्व्यवस्थेला गेला तरी सुद्धा ज्ञानोबाईंना सांगितलं मी आई आहे जगाच्या पाठीवर अशी एकमेव आहे. 21व्या वर्षी ज्ञानोबाईंनी संजीवन समाधी घेतली आणि 16व्या वर्षी ज्ञानोबाईंनी जगाला ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानेश्वरी महाराज ज्ञानोबाईंची ज्ञानेश्वरी म्हणजे निवृत्तीनाथांचा प्रसाद आहे बाबा. जगद्गुरु तुकोबांचा गाथा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि घेतलेला अभंग महाराज ज्ञानोबा तुकोबारांचा सगळ्या संतांनी अभंग रचना केली तर घेतलेला हा अभंग आहे तो
जगाच्या पाठीवर आपला उद्धार होण्यासाठी, आपल्याला सुख प्राप्त होण्यासाठी वैकुंठामध्ये काला नावाचं काहीतरी गोष्ट आहे, त्याचा अधिकार आपल्याला आहे. तो वारकरी संप्रदाय आहे, तो संतांना आहे, तो ज्ञानोबा तुकोबाई भगवान बाबा वामनभाऊ महाराजांना आदी करून सकळ संतांना तो काला करण्याचा अधिकार आहे, काला सेवन करण्याचा अधिकार आहे. काला खाल्ल्याने फायदा काय होतो? कारण जगाच्या पाठीवर आतापर्यंत फायदा असेल तरच करतो दादा आपण, फायदा असला तर आपण काही करत नाही ना. तर मावशी बरोबर ना, फायदा असला तरच फायदा आहे, नाही तर कशाला कोण फायदा करेल? फायदा असेल तरच आपण काहीतरी काम करतो. शेताची नांगरणी करतो, खुरपणी करतो, ज्वारी पेरतो, बाजरी पेरतो. का? एका बीजा केला नाश मग भोगिले कनिस, याच्यासाठी आपण शेती करतो. महाराज भूतदया गायी पशूंचे पालनात आणलेल्या जीवनवनामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या प्रमाणे शेती करता करता जो धंदा सुद्धा करावा. घेतलेला अभंगात काला प्रकरणातला आहे, आपल्याला पूर्ण चिंतन कालावरती करायचं आहे. मग भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ते उच्चारावे देवे केले जे गोकुळे, गोकुळात जे चरित्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलं ते चरित्र आपल्याला उच्चार करायचं आहे. मग अभंगाचं प्रथम चरण आहे बाबा की जगाच्या पाठीवर आपण जन्माला आलो. आपण जन्माला कशाला आलो? खरा तो एकची धर्म जगाला रे मार पावी याच्यासाठी आपण आलो. आमच्या तिकडे बाबा या भागामध्ये तिकडे देवीवर कीर्तन करताना मला असं आठवलं बाबा, मी आमच्या तिकडे काही महाराज खूप छान म्हणत होती. ती काय म्हणायची बाबा, खरा तो एकची धर्म आणि जाता जाता शेजाऱ्याचे बाण पेटवावे. अशी परिस्थिती बाबा. जाळोनी संसार बैसोलवंगणी ते वैराग्य अग्निज्वाळा, अशी तुकोबारांचं ज्ञानोबारांचं प्रमाण आहे. मग महाराज तुकोबारांना साधकांनी प्रश्न विचारला, तुकोबराय तुम्ही संत आहात, मुनी आहात, तुम्ही जन्माला का आलात? अभंगाचं प्रश्न. उपजुनिया से पड़ते उपजुनिया पड़ते तुकोबांना सांगितलं आम्ही जन्माला येऊ, उपजुनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. जन्माला येणं सोपं आहे बाबा, जन्माला येणं अवघड आहे. गर्भवासाचे दुःख गाडे ज्ञानोबांना सांगितलं, जन्माचं दुःख अवघड आहे. मुनी मुक्त झाले गेले गर्भवास आम्हा विष्णुदास सुलभते. जगद्गुरु तुकोबांना सांगितलं मुनी मुक्तांना गर्भवास आलेला अवघड आहे. गुरुमदास महाराज 9 महिने 9 दिवस उडून सुद्धा महाराज आईच्या गर्भामध्ये राहिले. त्यांनी सांगितलं गर्भामध्ये आल्यानंतर महाराज पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. त्या जन्मातून पुन्हा जन्मात, त्या जन्मातून पुन्हा जन्मात आपल्याला जन्म करावा लागेल. जन्म घेणे लागे वासनेचा संगे. वासना निर्माण करण्यासाठी, वासना तृप्ती करण्यासाठी जन्म घ्यावा लागतो किंवा जन्म घेणे लागे वासनेचा संगे. तुकोबाने सांगितलं आम्हाला काय आता हे
वासना शिल्लक नाही आमची तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी. तुकोबायांचं एवढे वैराग्य संपन्न असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबायन म्हणले उपदोनिया पुढती येऊ, जन्माला येऊ, जन्माला आल्यानंतर काय करू, काला खाऊ दहीभात. उपदोनिया पुढती येऊ, काला खाऊ दहीभात. मेना मंडळ पुरुष मंडळ मला सांगा, तुकाराम महाराज फक्त काला खायासाठी जन्माला आलते का? आपण जन्माला येऊ खायासाठी, पण तुकाराम महाराज काला खाण्यासाठी जन्माला आलते बाबा? तुकाराम महाराज नाही. बरं आपण घरी काला करतो महिला मंडळ, बरोबर? कशाचा काला करतो आपण? बोलत जायचं मावशी, पटापटा बोलत राहायचं. अहो बाहेर महाराष्ट्रभर गाजून येतो मी, तुम्ही बोला ना, मला इथं फाशी वाटायला लागली. बाबा बोलाय कशाचा काला करतो? हा, दही भाताचा काला करतो. अजून कशाचा करतो? बोलायचं मावशी पटापटा. कशाचा काला करतो अजून? हा, पांढऱ्या रसाचा. कशाचा करतो? कशाचा करतो? बरं मला जाऊ द्या तिकडं. आता इथं समजा कीर्तन संपलं, भाषण लागली. हा, तुम्ही भाषण ऐकायला पळत आहात का भजन ऐकायला पळत होता? सांगा बरं कशाला? बरं नाही ऐकायला, बरोबर ना? मला सांगा आता, आपण काला करतो का? कशाचा काला करतो? दही भाताचा काला करतो. अजून कशाचा करतो? हा, काय करतो? दूध भाताचा काला करतो, बरोबर. अजून बरोबर सांगताय, कशाचा काला करतो आपण? हा, कशाचा? दूध भाकरीचा काला करतो. अजून दही काला करतो. तसाच काला आपल्या वारकरी संप्रदायाने केला. कशाचा केला? हरिनामाचा खिचडी काला केला. अजून कशाचा काला केला? दही भाताचा खिचडी काला केला. अजून कशाचा काला केला? लह्याचा आणि दह्याचा काला केला. हरिनामाचा काला केला. जीव ब्रह्म एकट्याच्या कल्याणामध्ये पोह्या निघला. आता हे काय लावले वरती? मोठे बोलायचं काही काय लावले? हे काय? दही कशाची आहे? दारूची? कशाची आहे? मडक्याची आहे. आहे का नाही? कोणाला वाटतं सोन्याची आहे? कशाची आहे? मडक्याची आहे, बरोबर. असंच मडकं कुठे आपल्या घरी? दह्याला. आहे का नाही मावशी? कुणा कोणाच्या हातवर करा दह्याला मडके, हातवर करा बरं. कीर्तन संपलं खायला तुम्ही. बाबा हे काय? मडक आहे. तसं आपलं हे काय? मडक आहे. हे काय? दह्याचे आपण काय करणार? फुटणार, फोडणार. तसं आपला ह्या देह एक दिवस सोडून देह हे काळाचे, धन कुबेराचे. आपलं आहे का? हे नाही. देहा पाताचा अनिला उसना, हे आपलं नाही. तसं शरीर रूपी मडक आहे, त्याच्यामध्ये दह्यासारखं शुद्ध चित्त आहे आणि मुरमुऱ्यासारखे हलकट कुटकट विचार आहे. जोपर्यंत मुरमुऱ्यासारखे हलकट कुटकट विचार दह्यासारख्याला शुद्ध चित्ताला चित्तत नाही, तो काला होत नाही. हे वारकरी संप्रदायासाठी 700 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी? 750 वर्षापूर्वी देव बघायचा. हा, अजिबात नाही. कुणाला देव बघायचा? हातवर करा बरं. वडावरचे बाबा एका मिनिटात दाखवतो मग. हातवर करा. कुणाला बघायचे? हातवर करा मावशी. ते मग त्या मावशी 2 हातवर केले. कुणाला बघायचे? ते त्या मावशीलाच बघायचे. देव आवडतो सगळ्याला. आवडतो का? हा म्हणायचं नाही म्हणून. आवडतो का? मोठ्याने आवडतो का? दही आवडतो का? अजून मोठ्याने आवडतो का? आवाज नाही आता पंगत भेटणार नाही. आवडतो देव? आवडतो महिला मंडळ, पुरुष मंडळ? देव आवडतो का? तिकडे पुराव. देव आवडतो तुम्हाला? देव जर तुम्हाला आवडत असेल तर देवाच्या घरी कुणाला जायला आवडतं? बरोबर ना बाबा? देव सांगू सुख दुःख, देव निवारील भूत. बरोबर बाबा? बरोबर. देव बघायचा आहे. 7 विना राहे हृदय विना संस्कृती, जहा पगड आलो देखते नंदिरा बाकी सबका प्यारा उन्हें गिरा. हरि आदि रे हरि आदि रे हरि व्यापक सर्वाभूती रे हरि आला रे हरि आला. संत संगे ब्रह्मानंद झाला. ज्ञानदेवांना विचारलं, तुकोबांना विचारलं, तुकाराम महाराज गणोबाईंना सांगितलं, सर्वोच्च चाहन नदीकर्ण विष्ट. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये राम, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. बरोबर बरोबर. कुठे देव? कुठे देव? हृदयामध्ये जर देव आहे तर मग आपल्या घरातले म्हातारी उपाशी मिळेल कसं काय? देव कुठे? हृदयामध्ये. मग महाराज वडावरच्या बाबाचा 5वा सप्ताह चालू आहे. हा 5वा सप्ताहाच्या दिवशी जेवढे माणसाले, जेवढे तरुण मंडळी आहेत महाराज, त्यांनी एक शपथ घ्यायची. आजपासून मी संत शिवस्वरूप वडावरच्या बाबाची शपथ घेतो, मरेपर्यंत आपल्या आई वडिलांना मी भाकर दिल्याशिवाय नाही, सप्ताह सारखं झाल्याशिवाय नाही. ही ताकद आई वडिलांच्या सकल शास्त्राची जे का माता पितरी बाबा. बरोबर आहे ना? मग घेतलेला आपण जगद्गुरु जगतमाने संत शिवस्वरूप तुकोबाने सांगितलं, उपदुनिया पुढती येऊ,
काला खाऊ दही भात आपण आणतो काला प्रकरणामध्ये. मग हरिनामाचा खिचडी काला, जीव ब्रह्माचा ऐक्य काला, जीवशिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाची नेते ग, इथपर्यंत जनाबाईने अभंग लिहिले. महाराज ज्ञानोबा तुकोबाईने अभंग लिहिले. सगळ्या देवांनी संतांनी सांगितलं की माणसामध्ये देव पहा, खरा तो एकची धर्म जगाला. लग्न झालंय बाबा तुमचं? अजून शिट्ट्या मला सोडून हो माझी 2 महिने लग्न झालं, 4 किलो वजन कमी झालं. लई अवघड असते तेव्हा कळण बघतो, तेव्हा कळतं किती पावाची मोटर आहे. संसार कसा आहे? संसार चहूकडे विश्रांती नाही, रात्रंदिवस संसार. महिला मंडळ संसार. कीर्तन संपलं की सगळ्यांनी दाग दागिने वडावर त्या बाबाला देऊन टाकायचे. सोपं संसार दुःख मूळ जर असेल तर सुटतोय का आपल्या आसक्ती? नाही. त्या मावशीने ते पार गळ्यात त्या हरण बिरण नतन येलन तू भरण टीव्ही सारखं कुंकून लावून आले मावशी. त्यांच्याकडे बघितलं की नको मावशी, देवीचीच आठवण आली मला. दरदरीत मला कुंकू असंच पाहिजे बाई आईसाहेबांच्या डोक्यावर. अशी मला मावशी जाताना जपून जावर 1.5 लाख झाले आणि 3 फाट्या इकडे तळायच्या पुढे गेला. असं महाराज वारकरी संप्रदायाची ताकद आहे. जगे खातो काळ आम्ही माथा दिला पाय, आम्ही काळाचेही काळ आम्ही विठोबाचे दिला. एकदा संस्कृत तुम्हाला दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर असा आवाज येतो. माझा का झाला पण त्यांनी आवाज दिला बाबा. तर थोडं अलीकडे ना उन्हात नका बसू बाबा, थोडंसं अलीकडे बसा. पुढं जागा नाही उन्हात बसतो ना महाराज. ज्या एवढा मोठा सुंदर मंडळ दिला बाबा. 12 वाजले, 11:30 वाजून गेले तरी एवढं एसी सारखी थंड हवा आहे. ही बाबांची कृपा आहे बाबा. बरोबर डोकं सूर्यावरती एसी सारखी हवा ही बाबांची कृपा आहे. कृपा असल्यामुळे आपण आलो असो. घेतलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य संत शिवणी तुकोबरायांचा आहे. तुकोबराय तुकोबाई साधकांनी विचारलं, तुकोबाई तुम्ही जन्माला आकारा? तुकोबा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठल कधी केला. जगी खातो काळ आम्ही माथा दिला पाय, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे. महिला मंडळ पुरुष मंडळ मला सांगा, डोळे परमार्थिक झाले पाहिजे का गळा परमार्थिक झाला पाहिजे? विठ्ठल विठ्ठल. डोळे परमार्थिक झाले पाहिजे का गळा परमार्थिक झाला पाहिजे? हा गळा बाबा. डोळे परमार्थिक झाले पाहिजे का गळा परमार्थिक झाला पाहिजे? डोळे. डोळ्याला तर चष्मा लागला कस काय परमार्थिक होत? डोळे झाले पाहिजे का गळा? हा संप्रदायाला जर विचारलं तर डोळे परमार्थिक झाले पाहिजे, नंतर गळा परमार्थिक झाला पाहिजे. बरोबर बाबा? संप्रदायाला विचारलं कसा डोळे परमार्थिक झाले पाहिजे महाराज? महाराजांनी सांगितलं काय? डोळे तुम्ही घ्या रे तू विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कानी, माझ्या विठोबाचे गाणे. पंढरीसी जारे दिना पंढरीसी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपा उता करी उतावीळ. आमच्या बसलेल्या मावशी बाबा मी आयुष्यात कधी पंढरपूरला गेले नाही. पंढरपूर कुठे मला माहित नाही. मग महाराजांना विचारलं कुठे पंढरपूर? भीमा तिरी
देवाऱ्यात स्मरण करा पंढरीनाथ कर जोडा वित्त विनावी तुम्हारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडा वित्त विनावी तुम्हारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडा वित्त विनावी तुम्हारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडा वित्त तुम्ही आश्रमामध्ये गुरुना. वासुदेव वासुदेव म्हणण्यासाठी देवानं आपलं काय दिलं? काय दिलं? तोंड दिलं. मग महिला मंडळ म्हणा रामकृष्ण हरी. भांडणं लागल्यापासून म्हणतात तुम्ही. भांडणं जर इथं समजा त्या माकात करडू गेलं, आबे हलगोले तू हलगोले माझ्या रानात तू हुकली का काय? देवानं कशासाठी दिला देह? देवे दिला भजना. आपण काय करतो? भजन करतो का भोजन? बरोबर बाबा, काय करतो आपण? मला सांगा, मोठ्याने का प्रेमानं व्हायचं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अजून मोठ्याने रामकृष्ण हरी. तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे, मोठ्याने आवाज आला. मोठ्याने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कलियुगी उद्धार हरीचा नाम. सकळांच्या पायात कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भीती. किंवा कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे चंदे नाचे डोले हरपले देहबान इथपर्यंत आपण आलो. मग घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबांचा तुकोबर आहे. तुम्ही संतात मुनिया समाज प्रबोधनाचा कार्य करताय. उपदुनिया पुढत येऊ काला खाऊ दही भात. काला कुठं भेटतो? अभंगाचं दुसरं चरण. वैकुंठे येतो येते नाही वैकुंठे येतो येते नाही. कुठे असं साधकाने तुकोबांना विचारलं. तुकोबाने सांगितलं वैकुंठ तो वैसे नाही कवन काही काल्याचे वैकुंठामध्ये काला आहे. वैकुंठामध्ये जर काला असेल तर म्हणा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरी विरगाडी. किंवा कंठी धरीला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश काला वाटतो एकमेका वैष्णवांनी काय संभ्रम. तुकोबाने साधकांनी प्रश्न तुकोबाने सांगितलं आम्ही जन्माला आलो काला खाण्यासाठी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. आम्हाला गर्भवासामध्ये सुखानं घाल का. उपदोनिया पुढत येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही कालाचे. महिला मंडळ पुरुष मंडळ महाराज पूर्वी गोकुळामध्ये महाराज घरामध्ये दही दूध तूप लोणी सगळं असायचं. आणि सगळ्याची सगळं महाराज डेअरीला जात नव्हतं. सगळ्याची सगळं डेअरीला जात होतं. कुठं जात होतं? डेअरीला नव्हतं जात, डेअरीला जात होतं. म्हणून गोपाळ कसे होते? दष्टपुष्ट होते. आताचे गोपाळ कसे? बारके बारके झालेत सगळे. कस काय बारके बारके झालेत? गोपाळ लागले काय काय करते? बिस्किटाचा पुडा, पार्लेचा पुडा, नंतर कुरकुऱ्याचा पुडा, फन, चॉकलेट, कॅडबरी, मिरिंडा, अजून ते काय असते ते लाल बाटली काय रे बरोबर? वा वा वारकरी संभाळायला एक नंबर आपण. काय असते बरोबर? त्याच्यात तुम्ही
हा? काय असतं त्याच्यात दारू? मग मला सांगा महिला मंडळ, तुम्हाला वाटत असेल आपल्या पुराण कीर्तन करावं, या मधील सारखं मुलांचं टाळ घेऊन वाजावं, तुम्ही जर त्याला स्टिंग पाजाय दिले तर तुम्ही स्टिंग त्याच्यामध्ये काय दिले पोराला? मग जन्मापासून बाटली ही ती कावळ्या शिवाय पर्यंत बाटली. आमचं तिकडे बाबा पंढरपूर परवा दिवशी बुलढाण्यात कीर्तन गेलो, त्या माणसाला कावळा शिवाना. मग मित्र आला एक जमीन जुना मित्र आला, ते म्हणा बाबा कावळा शिवाना आयुष्यभर यांनी बांधत ठेवण्यात दोघांचे शहरात ठेवल्या नाही, गज पेटून दिली, बांध लावली, आणि कसं काय कावळा शिवण? म्हणजे एक उपाय आहे म्हणे कावळा शिवण. मला काय उपाय? तो म्हणला उठला की पहिला उठल्या तो अमृत प्राशन करायचा. म्हणलं कुठं भेटतो? ते म्हणलं सरकारी दुकानात. किती रुपयाला? म्हणलं 100 रुपये. मग तो पटकीने गेला, सरपंच साहेबांची गाडी घेतली, जाऊन आला, बाटली घेतली, त्याच्यावर ठेवली, जशी ठेवली तसे कावळ्याचे डोळे. तुम्हाला सांगा महाराज, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. बरोबर बाबा? पारायणानं माणसाचा नारायण होतो, ही वारकरी संप्रदायाची ताकद. काय होतो? माणसाचा नारायण होतो. आणि आता लहान लहान लेकरं टाळा घेऊन उभा आहेत आपल्याच गावातले बाबा, आहेत का नाही? आता हे दुसरे तिसरे कुणीच नाही, हे जिजाबाई झाशी राणीचे अवतार आहेत बाबा. आता त्यांचे कोणाचे असते, त्यांच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवावं. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास, जन्म घेते तर ते मावशी नाशी टाळ्या वाजवावी. बाया शेजारची पोरगी उभा आहे बरोबर बाबा. आपल्याकडे माणसं टिकून कधी बशी ते टिकून ते बघ, ती मावशी बघ ती करंट लागलं तर ती झटकीन मावशी पुढे. बाबा विनोदाचा भाग सोडून द्या, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. आपण आलो इथपर्यंत होतो, वैकुंठी तो व्हायचे नाही कवन काही काल्याचे. मग तुकोबाने सांगितलं तुम्ही जन्माला काला, तुकोबाने सांगितलं आम्ही वैकुंठामध्ये काला खाण्यासाठी आलो. मग काला खाल्यानंतर तुम्हाला काय भेटतं? अभंगाचं 3रं चरण. देवमुखी सुखी गालो बरी. काला आम्हाला भेटल्यानंतर आम्ही तो काला काय करू? सेवितो हा रस, वाटितो अनेका. आम्ही हा जगाला देऊ, आणि जगाला देण्यासाठी आमच्या पृथ्वी तलावर आमचा अवतार झालेला आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, याची देही घडे देवाचे भजन. तिथपर्यंत आपण आलो. मग जगद्गुरु तुकोबाने सांगितलं आम्ही वैकुंठामध्ये आलो, वैकुंठामध्ये काला करण्यासाठी आलो. तो काला नुसता द्यायलाच नाही आलो, तो जगाला वाटण्यासाठी देत आलो. काला कोण द्यायचं? भानुदास गीती गात प्रसाद देतो. कोण देतो प्रसाद? पंढरीनाथ. मी असंच म्हणलो, भानुदास गीती गाता प्रसाद देतो लक्ष्मण पाटील. म्हणजे लक्ष्मण पाटील कसा देईल प्रसाद? भानुदास गीती गाता. बरोबर आहे? टाळ्या चिपळ्या वाजवतो एक प्रमाण. आणि महाराज पंढरीचा पांडुरंग परमात्मा काला देतो. तो काला खाल्यानंतर मला सगळे गोपाळ तुम्ही आम्ही सगळे तृप्त होता. काल्याचा अर्थ मी तुम्हाला मग सांगितला. शरीर रूपी मडक आहे, त्याच्यामध्ये दह्यासारखं शुद्ध चित्त आहे, आणि मुरमुऱ्यासारखे हलकट कुचकट विचार आहे. जोपर्यंत मुरमुऱ्यासारखे हलकट कुचकट विचार दह्यासारख्या शुद्ध चित्ताला चिकटत नाही, तोपर्यंत त्या देहाचा काला होत नाही. आणि आपल्या इथं बसलेल्या सर्व माणसांचा देहाचा काला झालेला आहे, म्हणून आपण धर्ममंडपामध्ये बसलेलो आहोत. नाही तर आपण मग बरेच तसेच खटा उताने पडलेला असतो, बाजावर, आंब्याखाली, लिंबाखाली. आमचे बाबा असं प्रमोद महाराजांनी सप्त तालुक्याला, आणि एक बाई मित्र जवळच राहिलो ती म्हणजे बाबा बाबांनी सप्त तालुक्याला मी जाणारच नाही कीर्तनाला.
ती रात्रभर तशी झोपली कीर्तन टायमाला बरोबर यायची बास टाकायची आणि लिंबाच्या खाली बसायची म्हणजे मावशी जाता सप्ताह चांगला चालवायची म्हणजे नाही बाबा कशा जायची सप्ताला तेव्हा जाऊन माझं भांडण नाही म्हणली बांधावर म्हणलं भांडण नाही भांडण कुठे बाबा मला सांगा ह्या माणसाकडे काय होतं पहिलं होतं बाबा होतं का तेव्हा यांनी सप्ताह सुरू केला तेव्हा सर्वसामान्य परिस्थिती होती आज या माणसाच्या स्वतःच्या किमतीची 10 लाखाची गाडी ही बाबांचा आशीर्वाद आहे बाबा अजून काय पाहिजे अजून वेगळं काय पाहिजे आपल्याला त्याच्यापेक्षा अजून हे हा महिमा सामान्य संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीची सर्व डोळ्यासमोर कळेल बाबा की बाई काही कीर्तन आलं म्हणजे बाबा सुद्धा शेवट काल्याचं कीर्तन तरी जातात म्हणजे नाही बाबा तशी चुकून झाली जसं वार आलं तशी लिंबाची फाटी मोडली माथ्याच्या पोटावर पडली म्हातारी अजून दबलेली जातानी बघून जा आणि बाबा आई आता उन्हाळ्याचे दिवस झाले बाबा आमच्या तिकडे जातात आपल्या गावात जत्रा कधी आहे 11 तारखेला बरोबर ना ती आली ना ती बाईची स्टेटसला उलट्या उड्या मारल्या मला वाटतं आढळलीच आली काही पण असं आता त्यांचा प्रश्न त्यांना आपण काय नावं ठेवत नाही कला ते मानवाची घोषणा परीक्षा जीवनाचे स्मरण असं प्रत्येकाला अधिकार आहे त्याबद्दल आपण एकही शब्द बोलणार नाही महाराज कलियुगामध्ये ना आत्तामध्ये अवघड आता कलियुगातला कृष्ण पकडला कृष्ण बाबा कृष्ण पकडला कोण आहे कलियुगातला कृष्ण हा टीव्हीला बातम्या ऐकत तुम्ही टीव्हीला हा काय बाबा आधी सांगितलं बरोबर त्याचं नाव कीर्तनात घ्यावा एवढा तो लायकीचा त्याच्यामुळे मी काही ते घेत नाही सगळ्यांना माहिती आहे अशी परिस्थिती आहे महाराज वासनेचे बीज जळून जाई हे वारकरी संप्रदायाची ताकद आहे आपण आलो इथपर्यंत होतो बाबा की एक म्हातारी उन्हाळ्याचे दिवस होते खटाव पडली होती आणि खटाव पडल्यानंतर बाबा तिच्या डिहरीव जत्रा पूर्व गेला आपलं गावाकडून आणि त्यानं प्लास्टिकचा साप आणला खेळता 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 खेळा दिला फेकून जसा फेकून दिला तसं तो म्हातारीच्या डिहरीव पडला कुठं पडला कुणी म्हातारीच्या पोटावर डिहरीव साप पडल्यानंतर बाबा थुरली सून आली थुरली सूनची दात फिरत दाखली हुशार होती वार आलं की ते हलायचा टाकली म्हणजे जोरात वर आलं ते जास्त जाग्या मात्र गेली खऱ्या सापामुळे गेली का खोट्या सापामुळे आपल्याला दुःख दुसऱ्याच्या सुखामुळे का आपल्या दुःखामुळे दुःख आहे साहेबांनी गाडी घेतली मग आपल्या पोटात कळ सुरू झाली आणि बाबा कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनात आई काजी तुम्ही भक्त भागवत करा सत्य करा महिला म्हणजे मला सांगा संसारामध्ये सुखात जन्म गेला का आशेव जन्म गेला कशावर गेला बघा बाईवर कशावर गेला सर्व सुखाचे आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंदता दिशा पावला माया वेष्टीला जीव माझा सुखाच्या आशेवर आपला जन्म गेला मग तुकोबानं सांगितलं तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर एक देव मुखे सुखे घालो हुंबरी महाराज हे ताकद फक्त वैकुंठामध्ये आहे अभंगाचं शेवटचं
काही काल्याचे एकमेका देव मुखे झुके गालो उंबरे वैकुंठित व्हायचे नाही कवटवण काही काल्याचे घेते अभंग काला प्रकरणातले सगळ्यांना ज्ञात आहे. अभंगाचा शेवटचा चर्च झालेला आहे. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख चरित्र ते उच्चारावी देवे केली जे गोकुळी. सर्वांना कृष्णाचं चरित्र ज्ञात आहे तरी पण सांगतो महाराज. महिला मंडळ पुरुष मंडळ मला जाता जाता सांगा कौन चांगला का आपण चांगले. इथून काल्याच प्रकरण सुरुवात. पटापटा बोलायचं. कौन चांगला का आपण चांगले. आपण बरोबर बरोबर. कोण म्हणलं आपण. कोण जाऊ दे काय असेल त्याचं उत्तर बरोबर आहे. कोण चांगलं कोण चांगलं का आपण चांगले. कौन चांगला बरोबर बाबा. कौन चांगलं तुमचं काही नाव नव्हतं काय तरी पण सांगतो बाबांनी बरोबर उत्तर दिलं. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार वाजवा जेवायचं कौन चांगला का चांगला बाबा. आपण कंसानं किती पुरी मारल्या. किती पुरी मारल्या. किती 7 7 पुरी कंसानं मारल्या. कधी मारल्या. झाल्या मारल्या. आपण कधी मारल्या. कंसानं झाल्या मारल्या. आपण चेक करू मारल्या. बरोबर बाबा. जाऊ द्या पुढे. भगवान श्रीकृष्ण महाराज कुणाच्या पोटी जन्माला आले. यशोदेच्या का देवकीच्या. आता पटा बोलायचं कोणाच्या. कोणाच्या बरोबर. हा शांताबाईच्या. कुणाच्या पोटी जन्माला आले. यशोदेच्या बरोबर ना. कुठे जन्माला आले. कुठे जन्माला आले. हा कुठं कारागृहात जन्माला आले. कुठं आले कारागृहात. कुणाच्या घरी. कंसाच्या बंदीखान्यामध्ये जन्माला आले. जन्माला आल्यानंतर बाबा भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर बाबा जन्माला आले
कृष्णाला कंसाने ठरवलं आता आठवा पुत्र आहे हा 100% माझा वध करणार आहे. भासा मामाला मारित होता तेव्हापासूनची खुन्नस आहे बरं का बाबा, जुनी खुन्नस आहे. मामा भाजा आता धाबा असतो, मामा भाजे का धाबा, तेव्हापासून खुन्नस आहे बाबाची. मग कंस मारणार मग भगवान श्रीकृष्ण महाराज लहान असताना महाराज कुणी उतरलं त्यांना पाठीत, कुणी वसुदेवानं. कुठं घेऊन गेले? गोकुळात घेऊन गेले. आता महिला मंडळ पुरुष मंडळ एकच वाक्य आहे का, भगवान श्रीकृष्णाला वसुदेवानं पाठीत टाकलं. पाठीत टाकल्यानंतर महाराज ते यमुनाच्या तीरावरती गेले. यमुनेच्या तीरावरती जाणं महाराज पाणी वरवर 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 वर येऊ लागलं. यशोदेचा महाराज तिकडे बंदीखाना तुटल्यानंतर महाराज भगवान परमात्मा तिथपर्यंत गेले. गेल्यानंतर महाराज यमुनेला भगवान परमात्म्याचं दर्शन घेत होतं म्हणून पाणी वरवर वरवर आलं. वरवर आल्यानंतर महाराज वसुदेवाचं मुंडक्यापर्यंत पाणी आलं, नाका तोंडात पाणी आलं. कृष्णाला वाटलं आपला बाप जर पाण्याखाली मेला तर लोक म्हणतील काय पांढऱ्या पायाचं काढतंय, जन्माला आलं बाप मेला. कृष्ण हुशार होता, त्यानं काय केलं, पायाचा अंगठा काढला, कशाला लावला, नदीला लावला, यमुनेला. आता भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्यामधून काय वाहती, गंगा. भगवान श्रीकृष्णाचा अंगठा यमुनेला लागल्यानंतर यमुना आणि गंगा एकत्र आल्या, नदी दुबकली. भगवान परमात्मा कुठं गेले, कुठं गेले, मातकुळीला आले. कुठं गेले, गोकुळाला गेले. गोकुळाला गेल्यानंतर महाराज तिथे सगळा आनंद निर्माण झाला. नंदाच्या घराला मदन येई गोकुळाला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. बाळकृष्ण आनंदल्या कवास, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. गवळणीने भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि प्रत्येक गवळण काय करायला लागली, पुत्र झाला सुंदर असा आवाज दिला बाबा. नाही ते थोडस सांगतो एक ह्या गायन गुरुजन मंडळीसाठी मुदंगचारी महाराजांसाठी साऊंड सिस्टीम वाटते एकदा जोरदार टाळ्या वाजवून, जोरदार म्हणजे एकदम जोरदार वाजवायचा. जो काळ घेऊन आपल्याला संगीत कल्पना बाबा असतो, जोरदार टाळ्या वाजवल्या. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गावात समजा एखाद्याच्या सुनाला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर हिथं वस्तीवर जर काही प्रॉब्लेम झाला तर कुठं माहित होतं, गावात माहित होतं. बिना फोनचं बिना रेंजचं कस काय, बागोबाई शाकाबाई उषाबाई एकमेकाला भेटली मावशी म्हणते अगं बाई सांगू नको तर तिच्या सुनाला पळून गेली. ती पळून गेलेली सून 1 मिनिटात दुसऱ्या मिनिटात माहित होती. इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे आपलं. तशी मग गवळण सांगू लागली, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मग त्यातला पुत्र यशोदेला झाल्यानंतर महाराज आता एकदम फेमस गवळ झाली. काय, रडू नको बाळा, Thank you.
नको बाळा. आताची गवळण काय म्हणते, रडू नको बाळा. मी दुकानाला जाते सिंगची बाटली घेऊन येते. ऐन बाबा मग कसं म्हणाला, हार सात्विक नसता कारण संतांचा सहवास कमी झाला कारण बुद्धिमान लोकांची संख्या कमी झाली. भगवद्गीतेला विचार, आयुष्य तो बडा आरोग्य सुखप्रीती विवर्धना रस्त्यात स्थिर आपली आहार सात्विक प्रिया. 9 ते 5 दिवस झाले बाबा आपल्या गावात या पंचक्रोशीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये ज्यांनी पंक्ती दिल्या आणि ज्यांनी जेवण केलं त्यांना 1,01% कधी आजारी पडणार नाही बाबा. ही त्या आहाराची ताकद आहे, ही त्या प्रसादाची ताकद आहे. सोपं आहे बाबा, काही परमार्थ वगैरे अवघड नाही. महाराज गवळण आनंदात झाल्यानंतर गोकुळामध्ये आनंद झाला. गोकुळाला भगवान श्रीकृष्ण बघण्यासाठी महाराज सगळे देव देवता सर्व आकाशातून पृथ्वी तलावर येऊ लागले. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ लागले. महाराज भगवान श्रीकृष्ण हळूहळू मोठे व्हायला लागले असताना महाराज भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना बोलवलं. सगळे लहान पोरांना तुम्ही फक्त हो म्हणायचं. काय म्हणायचं? हो. गोपाळांनो तुम्ही मोठे झाले का? तुम्हाला भूक लागली का? किती लागली? तुम्ही काय म्हणायचं? हो म्हणायचं. गोपाळांनो तुम्हाला भूक लागली का? तुम्हाला जेवायचंय का? दारू प्यायची का? अजून पुढे गोपाळांनो भूक लागली का? काय करायचं मग आता? जेवायचं का? मग आपल्याला जेवायचं, आपल्याला कुठे जायचंय? वनात येणार का? मोठ्याने म्हणा तुम्ही, वनात येणार का? मोठ्याने अजून वनात येणार का? दही खाणार का? दूध खाणार का? घरचे तुम्हाला देत घरचे तुम्हाला दूध दही काय देत नाही. मग आता महिला मंडळ पुरुष मंडळ महाराज 5व्या दिवसाचे साप्ताहिक काल्याचं कीर्तन आहे. आपल्या मुलांना तुम्ही लोणी जर दिलं तर ते विषाच्या विरुद्ध काम करतं. ते 750 वर्षी ज्ञानोबा 450 वर्ष सांगितलं. लोण्यामध्ये बॉडीला डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आपल्या शरीरात जे विषारी घटक गेले ते विषारी घटक नाहीसे करण्याची ताकद लोण्यामध्ये आहे, तुपामध्ये आहे. हे दारूच्या विरुद्ध गुण आहे. आपल्या पुरीला समजा पोरग बघायला आलं आणि ते जर पितही का नाही हे जर ओळखायचं असेल तर 4-5 चमचे तूप वाढायचं जेवायला. त्यानं जर तुपाकडे थोबाड फिरलं की आपण त्याचं थोबाड रंगवायचं जा म्हणायचं. हे मी सांगत नाही, की 450 वर्ष जगद्गुरु तुकोबाई सांगितलं. तुका म्हणे मद्यपानाची आवडी त्या कैसे गोडी नवनीताची. डायग्नोस्टिक टेस्ट ऑफ द पेटाड 450 वर्ष जगद्गुरु तुकोबाई सांगून ठेवलं. सोपं आहे बाबा, इतकं सोपं आहे. आपण फक्त गाथा ज्ञानेश्वरीपासून लांब गेलं ना आपल्याला अवघड वाटत. सोपा परमार्थ. गोपाळांनो जायचं का? भूक लागली का? भूक लागली का? सगळ्या गोपाळांना भूक लागली. मग महाराज कृष्ण भगवान परमात्म्यावर चोरी करायचा आळा लागला. चोरी करायचा आल्यानंतर महाराज सगळ्या गोपाळांनी यशोदाने सांगितलं, कृष्णा तुला आता वनात जावं लागेल. आणि वनात जाऊन काय करावं लागेल? पाहता गोवळी काय त्यांचे वृष्टावळी चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. गोपाळ म्हणजे कोण? ज्यांना इंद्रिय वळवता येतात, ज्यांना इंद्रियाचा जय वासनेचा क्षय ज्यांच्या ताकद आहे त्यांना गोपाळ म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय, पाळ म्हणजे पाळणारा ज्याचे इंद्रिय ताब्यात आहे. हे कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा या विश्वविजाच्या कोंबा चावली केली. इंद्रिय ताब्यात ज्ञानोबाईंनी कुंडलिनी शक्ती जागृत केली. गोपाळांना हो म्हणायचं. भूक लागली का? यशोदेनं सगळ्या चोराचा आल्यानंतर महाराज भगवान श्रीकृष्णाला गोकुळामधून घेऊन महाराज 9 लक्ष गाई घेऊन महाराज गोकुळात महाराज पाठवलं. कुठं? गाई राखायला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ गोगाडी
गाणं वाजलं पण आवाजात एवढी ताकद आहे, मला सगळं शांतच होऊन जाते एवढी ताकद आहे. सूरजाला लाभत आता देव त्याचे होताना गायनाची अंगी शक्ती अदृश्य असो. महाराज भगवान श्रीकृष्ण सगळे गोपाला घेऊन कुठे गेले? गाई चरायला गेले. गाई चरत असताना बाबा भगवान श्रीकृष्ण म्हणले आपण आता गाई खूप चाललेल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण अनेक अशा लिहिले आहेत बाबा. भगवान श्रीकृष्णानं चोरी करायची, बरोबर केलं? काय करायची पोरी? भगवान श्रीकृष्ण चोरी करायचे. मला सांगा ज्याच्याकडलं उलक्ष गाई तो चोरी करीन का? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाली म्या बोलविल्या, वेदू बोले म्या चालविल्या, सूर्य चाले म्या हलविल्या, आणि तो चोरी करीन का? भगवान श्रीकृष्ण चोरी करायला गेले. हो म्हणायचे कुठे गेले? हो कुठे गेले? चोरी करायला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले. चोरी करायला गेले असताना बाबा भगवान श्रीकृष्णाने कशाची चोरी केली? चोरी करायला जाताना एक नियम आहे बाबा. आता कीर्तनात जाताना चोरी कशी करायला सांगू जातो बरोबर, सांगू ना. चोरी करायला जात असताना हळूहळू चालायचं. कसं चालायचं? हळूहळू. कसं चालायचं? मोठ्याने सांगायचं. कसं चालायचं? चोरी करायला जाताना कसं करायचं? हळूहळू चला. कोणाशी एकमेकाला बोलायचं? कोणाशी एकमेकाला बोलायचं? हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. बरोबर बाबा? कुणी कोणाशी बोलायचं नाही. कसं चालायचं? हळूहळू चालायचं. मग भगवान श्रीकृष्णानं चोरी कशाची केली? हरिने माझे हरिले माझे हरिले चित्ता, हरी माझे हरिले आता कैसे जाऊ घरा नाही बरा हा लौकिक. सगळे गोपाळ घेऊन कुठे गेले बाबा? गोकुळामध्ये खेळायला गाई चरायला घेऊन गेले. सगळे गोपाळ म्हणले बाबा आता गाई चरल्यात चरायला चालल्यात, आपण एवढा वेळ आहे, आपण आता काय करू? खेळ खेळू. भगवान परमात्म्यानं खेळ खेळायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णाचे खेळ कोणकोणते असं महाराजांना विचारल्यानंतर बाबा लगोरी. लगोरीचा खेळ मांडला. लगोरी म्हणजे कपडा होतो मला दगडाव दगड ठेवायचे आणि काय करायचं? बॉल हाणायचा. काय ह्यानं काय होतं? लगोऱ्यावर आपण जर खेळत लगोऱ्या तर आपली एकाग्रता वाढते. पूर्वीचे खेळ बाबा लय भारी होते. क्रिकेट होता पूर्वीचा काळ, चेंडू फळी श्रीकृष्ण भगवान काळामध्ये सुद्धा होता. लगोऱ्या एका एक दगड करायची. पुढचा खेळ होता सूर पारंब्या. काय करायचं त्याच्यामध्ये? झाडाव चढायचं. उडी कुठं मारायची? हा सुरावर उडी मारायची. आणि जर शिवलं तर आऊट. असा पूर्वीचा खेळ होता. आता तो खेळ राहिला. आता काय आलं? मोबाईल आणि पबजी आला. पबजी आता पबजी खेळून घेऊन पोराच्या टेहऱ्या मोठ्या झाल्या. पोटावर पडले बाबा. एका पोराने तर बाबा पत्रकार साहेब फाशीच घेतली.
महाराष्ट्रामध्ये कितीतरी केसेस आहेत अशा ते पबजी ब्ल्यू व्हेलच्या गेममुळे पोरांनी फाशी घेतली. महिला मंडळ पुरुष मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे महाराज. त्या कीर्तनातून काही घेऊन नाही जातात तर घेऊ नका, पण नारदाच्या गादीवरून सांगतो आपल्या मुलाला जवळपास 10वी पर्यंत मोबाईल देऊ नका. तो पांडुरंगाचा रूप आहे, एवढी ताकद त्याच्यामध्ये येईल बाबा, 100% येईल. तुम्ही जर मोबाईल दिला तर मग काय अवघड आहे का? ऐक ना बाबा, अवघड परिस्थिती आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल पेटी. असो बाबा, असे खेळ पूर्वी खेळायचे बाबा. हुतू तू हा मामा, हे सगळे खेळायचे. खेळ मांडलेले लगोरी, हे सगळे खेळ बाबा भगवान श्रीकृष्ण परमात्मा खेळायचे. आणि सगळे खेळ झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हटले आता भरपूर खेळ झालेले आहेत, आता काय लागलेली? खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. मला हो म्हणायचं अजून पुरावं. भगवान श्रीकृष्ण परमात्माने गोकुळामध्ये येऊन लीला केल्या, बरोबर ना? चोऱ्या केल्या, बरोबर? चित्ताची चोरी केली, बरोबर? भगवान श्रीकृष्णाने धर्माचं पालन केलं, बरोबर? भगवान श्रीकृष्णाने पाखंडाचं खंडन केलं, बरोबर? यदा यदा धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान परमात्मा आले, बरोबर? बरोबर? भगवान परमात्मा आई वडिलांची सेवा करण्यासाठी आले, बरोबर? त्या दुष्टानं 7 मुली मारल्या, त्याचा निर्धार करण्यासाठी भगवान परमात्मा आले, बरोबर? कंसाचा काटा काढण्यासाठी बरोबर आले, बरोबर? म्हणजे सप्त्याला वर्ग देणार नाही त्याचा काटा काढण्यासाठी आले, बरोबर? बरोबर बाबा. तुका म्हणे कर्म सत्य व्हावे साह्य, आणि घातली भय नरका जाणे. मग सगळे गोपाळ महाराज भगवान श्रीकृष्णाच्या परमात्म्याकडे गेले, आणि परमात्म्याकडे गेल्यानंतर महाराज परमात्मानं महाराज तिथे खेळ सुरू केले. बाबांनी तत्प्रमाण दिलं, सगळे खेळ त्या ठिकाणी सुरू झाले. खेळ खेळता 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 बघा सगळ्या गोपाळांना भूक लागली, आणि भूक लागल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला आता भूक लागलेली आहे, आम्हाला खेळामध्ये आता रस राहिले नाही. भगवान श्रीकृष्णानं महाराज जेवढे गोपाळ असतील 18 पगड जातीचे महार मान कोळी सांबार जेवढे समाज असतील तेवढ्या सगळ्या समाजाचे एकत्रीकरण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सत्ययुगामध्ये केलं. आता हा समान नागरिक कायदा नामुक कायदा घेऊ कायदा नसाला. पहिले महाराज लोक भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये दूध दही तूप लोणी खात होते, बरोबर बाबा? आता लोक काय खातेत? हा काय खातेत? खडी खाय, डांबर खाय, बरोबर बाबा? आताच्या आहेत ना परिस्थिती, आहेत ना बाबा? पहिले लोक काय खायचे? दूध दही तूप असं खायचे. परिस्थिती इतकी झाली. सगळे गोपाळ महाराज भगवान श्रीकृष्णाकडे गेले. मला सांगितलं भगवान परमात्मा मला आता भूक लागलेली आहे, तुम्ही आता काय करा, शिदोऱ्या सोडा. सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवान परमात्माने एकत्र केल्या. एकत्र केल्यानंतर काला तयार केला, आणि काला तयार केल्यानंतर बाबा वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही काल्याचे, किंवा वाकुल्या ब्रह्मधिका उत्तम लोक दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे, काला करण्याचा अधिकार आम्हाला आहे. भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ, ही वारकरी संप्रदायाच्या काल्याची ताकद आहे. हा काला खाल्ल्यानंतर सगळे गोपाळ तृप्त झाले बाबा. तृप्त झाल्यानंतर त्यांना तृप्तीचा ढेकर दिला. पुन्हा आम्हाला जन्म मरण नाही असं म्हणल्यानंतर तुकोबाने सांगितलं आम्हाला जन्म मरण पाहिजे का? उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही काल्याचे विडंबार. उपजोनिया प्रति येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवना काही काल्याचे महाराज. जगाच्या पाठीवर काला करण्याचा अधिकार वारकरी संप्रदायाला एकमेका मुखे देऊ सुखे घालू. बरेच दृष्टांत भरपूर आहेत. भगवान श्रीकृष्णाचं परमात्म्याचं चरित्र एका दिवसात 2 तासामध्ये वर्णण्यासारखं नाही. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, पण खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. सगळ्यांना आता भूक लागली, बरोबर ना? आता आपल्याला जेवण करायचं आहे, जेवण करायचं आहे बाबा. अखंड हरिनाम सप्ताह आहे, 5वं वर्ष आहे. श्री संत शिवस्वरूप वडावरच्या बाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. या ठिकाणी जे काय सप्ताह चालू आहे हा 5वं वर्ष आहे. या सप्ताहासाठी जे जे माणसं उपस्थित आहेत त्या ठिकाणी हे सगळेची सगळे
अमृत महोत्सवाला याच देही याच डोळा बघो एवढीच प्रार्थना बाबांच्या चरणी करतो. त्याच देही याच डोळा बघू, बाकी काही नाही बाबा. ब्रह्मचार्यापदी गोकाव्यास्तरी किंवा अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकाळ आहे जसा या सप्ताहासाठी ज्यांनी कोणी फुल फुलाची पाकळी या ठिकाणी मदत केली आहे त्यांना म्हणत वडावरच्या बाबांचा आशीर्वाद निरंतर असा मिळत राहू हीच पंढरीत पंढरपूर परमात्म्याच्या चरणी प्रार्थना, बाबांच्या चरणी प्रार्थना. सुंदर असं आयोजन नियोजन गेली 5 वर्ष या ठिकाणी मानवी परिवार कुटुंबाकडून या ठिकाणी होत आहे. महाराज आपलं गाव पत्रकार साहेब मला खूपच धन्यता वाटते की आपल्या ह्या गावामध्ये आपला जन्म झाला. या गावामध्ये यात्रा आहे, या गावामध्ये कुस्तीचा फड आहे, या गावामध्ये मल्लखांब आहे, या गावामध्ये धर्मवीर ज्वाला आहे, या गावामध्ये तुळजापूर देवीची ज्वाला आहे, या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थांचा आहे, नंतर अखंड हरिनाम सप्ताह वडावरच्या बाबांचा आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह रेणुका मातेचा आहे. एवढं विविधतेने नटलेलं आपलं गाव आहे आणि खरंच नागरिकांना जावे पाहिजे थोडा. या सर्व गुरुजन मंडळीसाठी आयोजक संयोजकांसाठी अंतःकरणापासून जोरदार टाळ्या वाजवाव्या. जोपर्यंत तुमच्या जोरदार टाळ्या येत नाही तोपर्यंत तुम्हाला जेवण भेटत नाही. जोरदार टाळ्या वाजवा, अजून जोरदार, अजून जोरदार, अजून जोरदार, अजून जोरदार. बरोबर आहे ना? पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. बरोबर बाबा, खूप सुंदर आयोजन नियोजन आहे. एकदा हरिभक्तीपर्यंत आमचे परमश्री गुरु हरिभक्तीपर्यंत बाळकृष्ण महाराज यांच्या चरणी साष्टांग देतो. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बाबा. आता काय जेवायचं ते आपलं जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी. आपले स्वामी माऊली संत वामनदेव कृपा ते जे रेकॉर्डिंग पूर्ण केले त्यांच्याही चरणी साष्टांग बनवत, दादांच्याही चरणी साष्टांग बनवत बाबा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे अतिशय सुंदर अशा हार्मोनियमची साथ दिली आमचे गुरुवर्य परमस्नेही परमित्र हरिभक्तीपरायण सार्थक महाराज यांच्याही चरणी साष्टांग बनवत बाबा. यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. वाजवा बाबा, काय अडचण आपलं लेकरूच आहे ते. वाजवायला काय अडचण, जोरदार टाळ्या वाजवायचे बाबा. महाराज इतका सार्थक महाराजांना पेटीवर बसून एवढा आनंद वाटला बाबा. गावात मी आहे, ऋषी महाराज आहेत आणि आता हे नवीन सार्थक महाराज तयार झाले. आमचे ओम महाराज सोनवणे आहेत. आमचे आता नाही कुठे गेले पण आहेत किशोर महाराज आहेत, त्यांच्याही त्यांनी साष्टांग बनवत. आमच्या ताई आहेत, हे बालगोपाल आहेत, हे वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी शिक्षण जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा बाबा. खूप सुंदर आयोजन नियोजन केलं बाबा. एकदा साऊंड सिस्टम आणि दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबा. एखादं शिकून गेला असेल तर लेकराचे हित पाही माऊलीचे चित्ताई शिकवल्याची जाती करी लाभावी निघती किंवा प्रभो तुम्ही महिषाच्या मूर्ती म्हणून अर्पितचे भक्ती म्हणून बोलत तरी गंगावती स्वीकारल्याची एखादं चुकून गेलं बाबा माफ करा. त्या ठिकाणी आमचे विनेकरी बाबा आहेत, विश्वाला ताई आहेत, ते सर्व बाळ गोपाळ आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाबा. आणि अखंड हरिनाम सप्ताह जो 5 वर्षाचा आहे, या 5 वर्षाचा अमृत महोत्सव साजरा हो आणि अमृत महोत्सव सुद्धा सर्व आपण उपस्थित राहू हीच वडावरच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करतो बाबा. खूप सुंदर असं आयोजन नियोजन या समस्त आणि पाटील परिवाराने केलं. त्या एकदा आयोजन नियोजनासाठी एक जोरदार टाळी वाजवा बाबा. एकदम जोरदार वाजवायचं बाबा. अत्यंत सुंदर असं वातावरण नियोजन दिसतो. त्या ठिकाणी आप्पा आहे, त्या ठिकाणी नानवृद्ध तत्वृद्ध माझ्यावरती प्रेम करणारी माता माऊली ताईसाहेब बहिणीसाहेब आईसाहेब या ठिकाणी सर्व माझे बालगोपाल सवंगडी आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग बनवत. त्या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण गुरुवारी अशोक आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग बनवत. नामोल्लेख करण्यासाठी आमचे पत्रकार साहेब आमचे परमस्नेही गुरुवर्य गैनाथ दादा पाचबैली साहेब या ठिकाणी तेही उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून ते सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आपल्या गावचे सरपंच ज्यांनी हा मंडप आपल्या बाबांना दिलेला आहे ते आपल्या गावचे सरपंच आपले सर्वांचे लाडके बबनदादा त्यांनाही खूप कोटी कोटी धन्यवाद. तुका म्हणे कर्म सत्य व्हावे साह्य आणि घातलिया भय नरक झाली. खूप सुंदर असं त्यांनी आयोजन नियोजन आपल्या प्रत्येक गावातल्या घटकांकडे त्यांचं बाजू घातली लक्षात त्यांच्याही चरणी साष्टांग बनवत. माता माऊलींना तानात बा लहान लहान लेकरांना एवढ्या लांब घेऊन आला तुमच्याही चरणी साष्टांग बनवत. पाय पोळले जाताना 2-4 मला शिव्या द्या पण येत जा कीर्तन. बरोबर बाबा. वारकरी संप्रदायात कीर्तनात येताना जर पाय पोळले उभ्या आयुष्यात कधी पाय पोळणार नाही. ती वारकरी संप्रदायातील नारदाच्या गादीची ताकद आहे बाबा. पूर्ण त्यांना काय फरक पडत नाही. गाळवणी संसार बैठवून त्यांनी संसारात होणारे गालवण्या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. नानोबारांना स्वतःच्या परमात्मा प्रकारासाठी आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लागलं. थोडंसं कष्ट पडलं म्हणून ऐकत नाही. खूप सुंदर या ठिकाणी आमचे दादा आहेत, सर्व पाचबेज कंपनी, सर्व डोके परिवार, जरी पाटील परिवार, समस्त ग्रामस्थ आहेत, सर्व सरपंच ग्रामसभेचे सदस्य असतील, सर्व त्या क्षेत्रातील ज्ञानवृद्ध तत्ववृद्ध वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे महात्मे असतील त्या सर्वांच्या चरणी साष्टांग बनवत. पुन्हा एकदा ह्या पंचदिनी चाललेल्या सप्ताहासाठी एकदा अंतःकरणापासून वडावरच्या बाबांच्या अंतःकरणापर्यंत आपली टाळी पोहोचली पाहिजे. एकदा जोरदार मतदारांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायला. खूप सुंदर असं वातावरण आहे.
बाळांचंही कारण शास्त्र धन्यवाद बाबा. गोपाळांनो आपल्याला दही भात खायचा ना, खायचाय ना, या पुढं सगळे या ना पुढं. चला या लहान लहान लेकरं या, चला घ्या बरं. चला चला लहान लहान लेकरं चला, उभा राहा सगळे. सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी संत शिवस्वरूप संतवाडावरच्या बाबांच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य अखंड ग्रामसभा आयोजन योजना सर्वस्त ग्रामस्थांनी या पंचक्रोशीतील समस्त जेवढ्या वस्त्या असतील त्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यावेळी तेवढे धन्यवाद. कमी बाबा देकुराचे इथं काही माऊलीची शिपाई शिकवण्याची जाती काही लाभावी प्रीती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबर आहे संत शिवस्वरूप वडावरची बाबा बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी पुढील नियोजन या ठिकाणी सर सांगतील. आपण थोडं 2-5 मिनिटं फक्त बसायचे.